नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांची माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। घट्ट दही नवीन पद्धतीने कसा बनवायचा ते आज मी येथे सांगणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। 1 ग्लास कच्चे दूध घ्यायचा, न तापवलेला। गॅस मी येथे चालू केला आहे। गॅसवर एक पातेले ठेवलेला आहे। त्यामध्ये हा 1 ग्लास दूध ओतायचा व चांगला उकळून घ्यायचा। या दुधाला चांगला उकळू द्यायचा। हे दूध कच्चे असल्यामुळे चांगला उकळल्यावर आपला दही एकदम घट्ट होतो। दूध चांगला उकळून झाल्यावर गॅस बंद करायचा। हे दूध मी एका बाउलमध्ये ओतत आहे। हा बघा, 1 ग्लास दूध मी या बाउलमध्ये ओतला आहे। याला थोडासा थंड होऊ द्यायचा, म्हणजे कोमट होऊ द्यायचा। आता हे दूध थंड झाले म्हणजे कोमट झाला आहे। आता या कोमट दुधामध्ये आपण विरजण घालणार आहोत। विरजण म्हणजे घट्ट असलेला दही घालायचा। येथे मी 2 चमचा दही घालत आहे। घालायचा व असा चांगला मिक्स करून घ्यायचा। असा सावकाश व्यवस्थित चांगला मिक्स करून घ्यायचा। हे घट्ट दही तयार करण्यासाठी आपण या दुधामध्ये जो दही घालतो तो एकदम फ्रेशच घ्यायचा। या दुधावर एक झाकण लावून ठेवायचा। 3 ते 4 तासासाठी ठेवून द्यायचा। 4 तासांनी मी हा दूध उघडून बघते। हा बघा, एकदम चांगला घट्ट दही येथे तयार झालेला आहे। हा बघा, रंग एकदम पांढरा शुभ्र आलेला आहे व एकदम घट्ट हा दही तयार झालेला आहे। हा मलाई दही एकदम घट्ट प्रकारे तयार झालेला आहे। हा बघा, हा नवीन पद्धतीने केलेला घट्ट दही मी एका वाटीत काढून घेते। या दह्यामध्ये ही नवीन पद्धत आहे की दूध हे चांगला उकळून घ्यायचा, मग तो कोमट होऊ द्यायचा, मगच यामध्ये 2 चमचा दही घालायचा। हे दही बनवण्यासाठी कच्चे दूधच घ्यायचा, म्हणजे मलईयुक्त दही आपला घट्ट तयार होतो। नवीन पद्धतीने केलेला हा घट्ट दही मी या वाटीमध्ये काढून घेतलेला आहे। हा बघा, एकदम पांढरा शुभ्र व चविष्ट दही तयार आहे। असा दही दररोजच्या जेवणामध्ये, नाश्त्यामध्ये खाता येतो। ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। ही रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल आभारी आहे। नवीन पद्धतीने केलेला हा घट्ट दह्याची रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। परत भेटूया असाच नवीन चांगला रेसिपी घेऊन पुढील नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत नमस्कार।